आणि म्हणूनच मग इथे सांगितलं जातंय, हे जे ज्ञान आवश्यक आहे, हे ज्ञान आपल्याला मायेपासून कारण कुठेतरी आपण या भौतिक जगामध्ये गुरफटलेलो आहोत. आज सुंदर ऐश्वर्या माताजी त्याच्याबद्दल मग ही माया जी आहे ना, माया ती भयंकर धोकादायक आहे. आणि म्हणूनच आपल्याला आज या 13व्या अध्यायात ज्ञान घेताना भगवंत आधी प्रभुपादांनी सुरुवातीला तेच सांगितलंय अध्यायाच्या सुरुवातीला. मग का 10 पावलं पुढे जातोय अध्यात्मामध्ये, पण पुन्हा 6 पावलं का मागे येतोय? मग याच्या आधी आपण बघितलं कुठेतरी शंका आहे, कुठेतरी ती प्रगती होत नाही. पण त्याच्याही पलीकडे आज जाण्याचंय आपल्याला, की मग कुठेतरी ही जी माया आहे. मग जसं जसं आई घरातून मुलाला निघताना, "अरे नीट पाकीट वगैरे सांभाळून हां, तू प्रवास करतोयस बघ हां, बाजूला आजूबाजूला सगळं लक्ष ठेव." की जसे या भौतिक जगामध्ये मग त्या खिसे मारू आणि जे आपण बघतो, की असे सगळे जी लोकं असतात आजूबाजूला, त्याचप्रमाणे या मायेमध्ये मग अत्यंत वेगवेगळी मग ज्या व्यक्ती तितक्या प्रकृती आणि मग जे कोणी तामसी वृत्तीचे आणि आसुरी वृत्तीचे आणि निरनिराळ्या ज्या सात्विक, राजसिक, तामसिक ज्या त्रिगुणांचा प्रभाव असलेल्या सगळ्या व्यक्ती आहेत आणि म्हणूनच मग तुला कुठेतरी स्वतःला सावध राहायचंय. मग हे सावध राहण्यासाठी तुला काय करायचंय? कारण हे ज्ञान घेणं मग काय आहे सात्विकता, काय आहे राजसिकता, कोण हे शरीर काय आहे, ही ही प्रकृती काय आहे आणि या शरीराला जाणणारा कोण आहे, हे सगळं आपल्याला मग त्या आत्मिक पातळीवर आपण म्हणतो आहोत, की कर्म हे करताना कुठेतरी भगवंताला अर्पण करायचंय. मग त्या भक्तीच्या मार्गावर पण आपण कसं जायचंय ते बघितलंय. पण मग ते सगळं करण्यासाठी हे ज्ञान सांगतंय, की तुम्ही भौतिक जगापासून कसं स्वतःला अलिप्त ठेवाल. मग त्या सगळ्या मोह मायेमध्ये कारण ही माया सुद्धा भगवंतांचीच निर्मिती आहे. ती इतकी स्ट्राँग आहे, की भले-भल्यांना ती अशी ट्रिक आहे हो, अशी कुठेतरी मोहात पाडते. मग ज्या विश्वामित्र आपण ऋषींचं उदाहरण आहे, की जे मग का त्या मेनकाला बोलले आणि का की कुठेतरी ब्रह्म त्यांना कुठेतरी त्या अ, ब्रह्मावरती लक्ष केंद्रित करायचं होतं, पण तिथे कुठेतरी कृष्ण मिसिंग होता. कुठेतरी ते भगवंतांच्या भक्तीमध्ये पूर्ण नव्हतं आणि म्हणूनच तिथे कुठेतरी ते अधःपतनाला मग कुठेतरी त्या गोष्टी घसरण्याला मग अधःपतन म्हणण्यापेक्षा कुठेतरी तो पाय घसरण्याला कारणीभूत होतो. आणि म्हणूनच ते ज्ञान परिपूर्ण होण्यासाठी, की ज्या भौतिक जगापासून आपल्याला या मोह मायेपासून कसं अलिप्त व्हायचंय, त्यासाठी आपल्याला काय करायला हवं, मग कशा प्रकारच्या व्यक्ती आहेत या आणि या सगळ्या व्यक्तींना जाणून आपल्याला कुठल्या गुणातीत जायचंय. मग ही सात्विकता पण बांधतीये, राजसिकता पण बांधतीये आणि तामसिकता तर बांधतेच मोहमायेपासून, मोहमायेशी. पण मग या या 3 द्वारांना ज्या मोह, लोभ आणि मत्सर या सगळ्या काम, क्रोध, लोभ ही जी 3 द्वारं मग कुठेतरी ही जी माया आहे, ही सगळी त्या सगळ्याला गुरफटून ठेवते या सगळ्या गोष्टींनी आपल्याला आणि म्हणूनच मग तिच्यापासून अलिप्त राहण्यासाठी आणि कृष्णाशी आसक्त होण्यासाठी म्हणून ती निष्ठा, साधुसंग, भजन क्रिया पुन्हा मी उल्लेख करते. निष्ठा, साधुसंग, भजन क्रिया, मग ती अनर्थ निवृत्ती जी करायची आहे, ती अनर्थ निवृत्ती कशी करायची आहे, हे ज्ञान घ्यायचंय आणि मग कृष्णाशी कसं आसक्त व्हायचंय. मग ती कृष्णाच्या भक्तीमधली आसक्ती, मग ती रुची, मग ती भावभक्ती आणि प्रेमभक्ती. असा हा जो भाव निर्माण करायचा आहे आणि म्हणूनच भगवंत सांगतायत मग, की जर भक्ती हा कळस असेल, तर शेवटच्या अध्यायात ज्ञान का मांडलंय, तर खरं म्हणजे भगवद्गीता हीच भक्ती आहे हो. पहिले 6 अध्याय कर्मातून भक्ती कशी मिळवायची यावर चर्चा करतात. शेवटच्या 6 अध्यायामध्ये ज्ञानाद्वारे ती भक्ती कशी मिळवायची आणि मधले 6 जे अध्याय ते भक्तीचीच चर्चा करतात. मग या भक्ती मार्गातून आपल्याला या कृष्णा कॉन्शियसनेस, कृष्ण भावनेतून कुठेतरी आपल्याला या भक्ती मार्गावर मग ते अकर्म कसं करू? का त्या फळांची अपेक्षा कशी सोडवू? मग ती अपेक्षा सोडण्यासाठी त्या मनाला सामर्थ्यवान करण्यासाठी, मनोदौर्बल्य घालवून कुठेतरी मनाचं सामर्थ्य वाढवण्यासाठी निश्चितच ही भक्तीच तुम्हाला त्याच्यातनं बाहेर काढते आणि म्हणून या संदर्भातलं जे ज्ञान आहे ते निश्चित तुम्हाला या जन्म मृत्यूच्या
या जन्म मृत्यू जरा व्याधी या सगळ्या बंधनातून आणि या पुन्हा या जन्मामध्ये येण्यासाठी निश्चितच बंधनकारक ठरत नाही. आणि म्हणूनच शेवटचे 6 अध्याय भौतिक जगापासून स्वतःला बाहेर काढण्यासाठी आवश्यक तत्वज्ञानाचं ज्ञान देतात. म्हणजे अगदी प्रॅक्टिकल ज्ञान दिलेलं आहे भगवंतांनी या 6 अध्यायामध्ये. आणि मग याच ज्ञानाचा उपयोग करून मायेपासून अलिप्त राहण्यासाठी आणि कृष्णाशी आसक्त होण्यासाठीच त्या ज्ञानाचा उपयोग होतो. मग जेव्हा आपण भक्ती प्राप्त करण्यासाठी ज्ञानाचा उपयोग करतो, तेव्हा तो एक भक्तीचाच भाग बनतो. म्हणजे हे ज्ञान फक्त भक्ती मिळवण्यासाठी, मग त्या मोहमायेपासून स्वतःला अनासक्त करून कशा प्रकारे कृष्णाशी आसक्ती साधायची याचंच ज्ञान आपल्याला देते. मग या ज्ञानामध्ये काय काय आजच्या अध्यायामध्ये जाणायचंय, तर ही प्रकृती काय, मग ही प्रकृती आधीही उल्लेखलाय आधी या प्रकृतीचं. मग यास आपण कालच्या अध्यायातली उजळणी याच्यावरनच केलेली आहे कुठेतरी, की कशा त्या भक्तीच्या सेवा. मग भगवंत किती ऍडजस्ट करायला तयार आहेत बघा. भगवंतांनी अनन्य भक्ती दिली आहे. मग नाही अनन्य भक्ती शक्य तर तू त्या नियमांचं पालन कर, की साधना भक्ती कर. मग साधना भक्ती तुला शक्य होत नसेल तर तू निष्काम कर्म कर. जे कर्म करशील ते माझ्यासाठी कर. पण मग तू ही लिंक पाठवताना हा विचार करू नको की ती लिंक मी ज्यांना पाठवली ते हा कोर्स जॉईन करतील की नाही. तू तुझं कर्म कर, तू तुझं कर्तव्य पूर्ण कर. म्हणून तू ते निष्काम पद्धतीने कर. आणि तेही तुला जमत नसेल तर मग तू ज्ञानाचा अवलंब कर. आणि ज्ञान ही ज्ञानापेक्षा श्रेष्ठ ध्यान आहे. मग या ध्यानातून ते भक्तीचा मार्ग तू स्वीकारू शकतोस. आणि त्याही श्रेष्ठ जेव्हा त्या कर्माची फळं तुम्हाला अर्पण करतोस. असं हे निष्काम कर्मयोगातून जे अकर्म जेव्हा साधलं जातं, अशा या अकर्मातूनच निश्चित ती कृष्ण भावना जोपासली जाते. आणि मग ज्या भक्तांच्या आपण कथा ऐकल्या, की ज्या श्रीवास ठाकूरांची कथा ऐकली आपण, ज्या बिल्वमंगल ठाकूरांची कथा ऐकली आपण, मग त्या श्रीवास ठाकूरांची सुद्धा एक कथा आहे. मग ती कथा मी तुम्हाला आज आत्ता सांगू शकते ऍक्च्युली. मला 1 मिनिट द्या. नाही, ती कथा मी सांगितली तुम्हाला, सॉरी. की श्रीवास ठाकूरांच्या मुलाचं निधन झालेलं असतं आणि जेव्हा त्या चैतन्य महाप्रभूंचं मी कीर्तनाचं सांगितलं, तेव्हा मग तो मोक्ष प्राप्ती, ही मी कथा सांगितली. सॉरी, मला विसरायला, म्हणजे मला वाटलं मी सांगितली नाही. मग अशा प्रकारे आपण या प्रत्येक, मग ज्या चित्रकेतू महाराजांनी, की मग इतकं स्वतःला समतोल, की मग तो शुद्ध भक्त इतका समतोल आहे, की त्याला सुख दुःख याच्यामध्ये त्यांनी तो समन्वय साधलेला आहे. आणि या सगळ्यामध्ये कुठेतरी मग कुठल्याही गोष्टींनी त्या विवंचनेने किंवा मग त्यांनी कुठेतरी जास्त रिॲक्ट होणं, आपण म्हणतो ना, की त्या गोष्टींनी कुठेतरी आवेगाने आणि त्या गोष्टी आतताईपणाने करणं, अशा कुठल्याच गोष्टी हा शुद्ध भक्त करत नाही. कारण त्या गोष्टींना तो इतक्या नम्रतेने घेतो. कारण ती कृष्ण भावना, मग जे आपण मग प्रत्येकामध्ये तो कृष्णाला बघतोय, कारण प्रत्येकामध्ये तो परमात्म्याचा निवास आहे. म्हणूनच पंडिताः समदर्शिनः. आणि म्हणून ही व्यक्ती, मग ज्या ज्ञानाला आपण बघणार आहोत, ते आज ज्ञान आपण तेही घेणार आहोत. ज्या स्थिताधीर मुनी, आपण दुसऱ्या अध्यायापासून ज्या स्थिताधीर मुनीचं आपण उदाहरण घेतलं, की त्याचा स्वभाव कसा असावा, मग कसा बोलतो, कसा चालतो, कसा बसतो, कसा उठतो, कशा प्रकारे त्याचं आचरण आहे, हे जेव्हा सांगताना जे ज्ञान घेतलंय, मग पुढे जाऊन त्या दुर्मिळ महात्म्याचं ज्ञानही आपण ते घेतलेलं आहे. मग कशा प्रकारे एखादा महात्मा स्वतःला त्या ज्ञानाच्या, मग त्या भक्तीच्या मार्गावर आणताना तो शुद्ध भक्त काय असतो आणि मग कोण भगवंतांना जास्त प्रिय आहे, अशा या भक्ताचं सुद्धा आपण जे गुणगान गायलेलं ऐकतात आणि जे गुण जाणलेले आहेत, अशा या भक्तीच्या टप्प्यावरून आपण या ज्ञानाच्या टप्प्यावर पुढे जातो आहोत. मग भगवंताला, मग अर्जुनाला पडलेले प्रश्न संपतच नाही. अर्जुन म्हणतोय, मग अर्जुनाला पडलेले हे प्रश्न म्हणजे ही 6 प्रश्न आहेत. की मग पुन्हा प्रकृती म्हणजे काय आहे? पुरुष म्हणजे काय आहे? क्षेत्र म्हणजे काय आहे? क्षेत्रज्ञ म्हणजे काय आहे? ज्ञान म्हणजे काय आहे? आणि ज्ञानाचं ध्येय म्हणजे ते काय आहे? ज्ञेय काय आहे? थोडंसं, मी म्हणणार नाही आजचा अध्याय कठीण असेल, पण थोडं जाणून घ्यायचा प्रयत्न करा. मग फक्त त्या ज्या संकल्पना आहेत आणि त्या ज्या संज्ञा आहेत, त्या थोड्याशा समजायला
किंचित कॉम्प्लिकेटेड आहे, किंचित थोड्याशा समजायला कठीण आहे. परंतु निश्चित तुम्ही थोडंसं लक्ष देऊन ऐका आणि तुम्हाला प्रश्न असतील ते निश्चित मी त्याचं निराकरण करेन. आणि म्हणूनच आपल्याला या सगळ्या संज्ञा जर आपण जाणल्या तर पुढचा अध्याय हा खूप सोपा होतो समजण्याच्या दृष्टीने. मग ही प्रकृती आपण जाणलंय, की अधिभूत आहे. हा भौतिक निसर्ग, ही भौतिक प्रकृती ज्याच्यामध्ये पुरुष कोण आहे? तर तो प्रकृतीचा उपभोग घेणारा. मग खरं म्हणजे तो कोण आहे? तो भोगता, तो परम पुरुष, तो परम भगवंत, पुरुषोत्तम हाच उपभोग घेणारा आहे. भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम असा हा प्रकृतीचा उपभोग घेणारा हा भोक्ता हा एकमेव आहे भगवंत. मग हे क्षेत्र काय आहे? मग या सगळ्याबद्दल जाणायचंय बघा, की मग ही जी उत्सुकता, मग हे जे ज्ञान घ्यायचंय, की काय आहे शरीर आणि काय आहे हा आत्मा, काय आहे परमात्मा. मग या क्षेत्राला जाणणारे हे क्षेत्रज्ञ आपण जसं म्हणतो, की जे फील्ड असतं ना, त्या फिल्डर्स जे म्हणतो आपण, की मग त्या क्रीडांगणावरती कसे ते फिल्डर्स सगळे असतात, तसं ते जे क्रीडांगण मग एक जर फील्ड म्हटलं तर ते फिल्डर्स असतात सगळे. मग ते अनेक असतात वेगवेगळ्या खेळांमध्ये. तसे हे क्षेत्रज्ञ कोण आहेत? तर इथे 2 क्षेत्रज्ञ आहेत, जे त्या शरीराला जाणतायत. मग त्या शरीराला जाणणारे 2 क्षेत्रज्ञ कोण? तर आत्मा आणि परमात्मा. मग या परमात्म्याला, मग या दोघांनाही जाणून घेणं, मग हे क्षेत्र म्हणजे काय आहे आणि हे क्षेत्रज्ञ म्हणजे नक्की कोण आहेत आणि ते कशा प्रकारे या क्षेत्राचं रक्षण करताय आणि कशा प्रकारे या क्षेत्राला जाणून घेत आहेत, हे जाणणं म्हणजे ज्ञानम. आणि मग सगळ्यात शेवटी पण अत्यंत महत्वाचं, की जो आत्मा आपण जे गुह्यतम ज्ञान घेतलं, की हा आत्मा या परमात्म्याचा अंश आहे. मग हे ज्ञानाचं ध्येय म्हणजे काय? तर या परमात्म्यालाच समजून घ्यायचंय. या परमात्म्याला समजणं, या ज्ञानाचं ध्येय, की तुम्ही जेव्हा स्वतःला त्या आत्मिक पातळीवर देहधारी भावना सोडून कुठेतरी जेव्हा आत्मसाक्षात्कारी भावनेमध्ये जाता, तेव्हा ते ध्येय पूर्ण होतं. अशा या टप्प्यावरती त्या ज्ञानाचं ध्येय घेणं म्हणजेच ज्ञेय आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. अर्जुन म्हणाला, हे माझ्या प्रिय कृष्णा, मला प्रकृती म्हणजे स्वभाव, पुरुष म्हणजे उपभोग घेणारा आणि क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ जाणारा आणि ज्ञान आणि ज्ञेय जाणून घ्यायचे आहे, असे परमपुरुष भगवंत म्हणाले, की हे कुंती पुत्रा, या शरीराला क्षेत्र म्हणतात आणि जो या शरीराला जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हणतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. जे मी आधी तुम्हाला समजावून सांगितलं, की महाक्षेत्र म्हणजे हे शरीर आहे. हे शरीर जे आपलं आहे, या सगळ्या पंचमहाभूतांनी आणि पुढे जाऊन आपल्याला बघायचं, की 24 तत्वांचं हे शरीर बनलेलं आहे. मग या शरीराला जाणणारे कोण आहेत? तर जो तो आपल्या शरीराला जाणारा आत्मा आहे. परंतु हा परमात्मा कुठे आहे? जो आपण आधीही बघितलं, की जो परमात्मा प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित आहे, जो अधियज्ञ आहे, सर्व यज्ञांचा अधिष्ठाता तसा भगवंत परम पुरुष, परम कारण जे आहेत. मग अशा या परमात्मा हा जो आहे, हा प्रत्येक हृदयामध्ये वसलेला आहे आणि तो सगळं निरीक्षण करतो आहे. मग आता आपल्याला जाणायचंय काय? तर बघा, क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत क्षेत्र क्षेत्रज्ञयोर्ज्ञानम यत्तज्ज्ञानम मतं मम. हरे कृष्ण माताजी. हे भारत, मी सर्व शरीरामधील सुद्धा क्षेत्रज्ञ असल्याचे तू जाण आणि हे शरीर आणि त्याच्या क्षेत्राला जाणणे म्हणजेच ज्ञान होय, हे माझे मत आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग हा जो कॉन्शियसनेस, मग कृष्ण भावना भावित, मग ही जी भावना आहे किंवा हे हा जो कॉन्शियसनेस आहे, हे आपण शरीरामध्ये कसं बघतो ही भावना? तर 3 या अवस्था आहे बघा, 4 आहे, की ज्या स्वप्न अवस्था पण आहे. मग जेव्हा जेव्हा मनुष्य जागा असतो बघा, याच्यामध्ये मनुष्य जागा आहे. मग याच्यामध्ये थोडासा लाईट स्लीप म्हणजे कुठेतरी आपण पडतो म्हणतो ना, जरासं डोळा लागलाय किंवा जरासं पहुडलोय आपण. मग याच्यामध्ये ही डीप स्लीप म्हणजे अगदी गाढ झोपलेला आहे मनुष्य. आणि त्याच्याही पुढे जाऊन तुरिया म्हणून अवस्था असते, जेव्हा स्वप्नाळू अवस्थेत मनुष्य असतो. मग आता या सगळ्यामध्ये जाणायचंय काय?
तर या क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाला, मग हे शरीर जे आहे, मग जेव्हा तुम्ही जागे असता बघा, त्या जागे असण्याच्या स्थितीमध्ये तुम्ही तुमचं शरीरही जाणताय, तुमचं शरीर आणि तुमचा आत्मा, परमात्मा हे सगळं, मग तो शरीर आणि अंतरंग मन हे सगळंच कुठेतरी जागृत आहे. मग आता इथे कुठेतरी पहुडले आहोत. मग पहुडले आहात तर शरीर दिसतंय, कुठेतरी झोप लागलीये. परंतु अंतरंग मन म्हणजे कोण? तर मग तुमचं जे बुद्धी, मन आणि खोटा इगो, जो खोटा अहंकार आहे, ते कुठेतरी आंतरिक मन आहे. मग ते आंतरिक मन कुठेतरी जागृत असतं. त्या पडलेल्या आणि त्या पहुडलेल्या अवस्थेमध्ये. मग जेव्हा मनुष्य गाढ झोपतोय, तेव्हा मात्र त्याचं शरीर आणि त्याचं मन हे निद्रिस्त झालेलं असतं. त्याला काय कळत नसतं, की तो काय करतोय. पण अशा वेळेला तो आत्मा आणि परमात्मा मात्र सगळं बघतोय हो. आणि म्हणूनच त्या आत्मा आणि परमात्म्याला जाणायचंय आणि यांना जाणणं, मग त्या तुर्या अवस्थेमध्ये सुद्धा हा आत्मा निरीक्षण करतोय आणि पुढे जाऊन खूप सुंदर आकृतीसह आपल्याला या परमात्मा आणि आत्म्याचा संलग्नता जाणून घ्यायची. अशी ही क्षेत्रज्ञाचं जे जे रिलेशन आहे, जो संबंध आहे, तो आपल्याला नीटपणे समजावून घ्यायचा आहे. मग आता चित्रात काय दिसतंय हो तुम्हाला? काय दिसतंय या चित्रामध्ये? चॅटमध्ये सांगाल? एक जलाशय आहे, मोठं विस्तीर्ण ग्राउंड आहे. ग्राउंडवर जनावर आहेत, पक्षी आहेत, आकाश आहे. आकाशात निरनिराळे रंग आहेत. सृष्टी सौंदर्य सगळं दिसतंय. दिसतंय. बरोबर माताजी. आणि वसुधा माताजींनी खूप छान उत्तर दिले. शेती आणि माणूस. परमात्मा इन सूर्य ओके, प्रकृती. बरं, बरोबर. सूर्य दिसतोय. अगदी बरोबर. सूर्य देवता दिसतेय तिकडे उजव्या बाजूला. अगदी छान. खूप आनंद आहे माताजी. खूप छान. आणि असा संवाद साधताय त्याचा खूप आनंद आहे. कुठेतरी नक्की तो संवाद साधण्याचा प्रयत्न करा. उत्तरं चुकली तरी चालतील. मग ही प्रकृती काय आहे? आणि तुम्हाला ज्ञान इथे द्यायलाच मी जे काही माझ्याकडून जेवढं ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे माझा, की जेवढं ज्ञान मी आत्मसात केलंय आणि तुम्हाला पुरेपूर जे जाणलंय ते सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवायचंय. मग अजूनही ज्ञान जे जे अजूनही त्या ज्ञान घेण्याच्याही मार्गामध्ये आहेच मी. आणि म्हणून जितकं जास्तीत जास्त ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल तोच माझा प्रयत्न असेल. म्हणून काही काळजी करू नका. फक्त ते कुठेतरी संवाद साधलात की तुमचा फीडबॅक मिळतो. मग कुठेतरी त्या प्रतिक्रिया कळल्या की असं वाटतं येस, राइट ट्रॅकवर आणि तुम्हाला त्या आधीच्या गोष्ट नीट कळलेल्या आहेत. आणि मगच आपण त्या जसं मी म्हणते पहिल्या अध्यायापासून की हे सगळे गुंफलेले आहेत हो अध्याय. मग जर भक्तियोगच समजला नाही, जर कर्मयोगच समजला नाही, तर त्या ज्ञानाचा योग समजणं कठीण आहे. म्हणून या क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाला मग हे जे माताजींनी उत्तर दिलं, की मग हे जे शरीर, हे जे क्षेत्र आहे, हे शेत आहे. आणि हा जो मनुष्य दिसतोय माताजींनी सांगितलं, हा मनुष्य शेतकरी आहे. मग हा शेतकरी काय आहे? तर शेतकरी हा क्षेत्रज्ञ आहे. आणि हा शेतकरी आपल्या फील्डला जाणतोय, आपल्या शेताला जाणतोय. पण हा जो सूर्य बसलेला आहे इथे, हा कोण आहे? हा परमात्मा आहे. आणि हा सुपर सोल, कारण हा कुठेतरी जास्त उच्च शक्ती आहे. आणि म्हणून मग सूर्यदेवाला मात्र सगळी शेतं माहितीये. सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या शेतांची सुद्धा त्याला माहितीये. मग आत्मा कोण आहे? तर आत्मा फक्त स्वतःच्या शरीराला जाणणारा आहे. पण जो परमात्मा आहे तो सर्व शरीरांना जाणतो आहे. आणि म्हणूनच हा क्षेत्र, हे जे क्षेत्र म्हणजे शरीर, आणि या शरीराला जाणणारे हे दोन जाणकार आहेत, जे आत्मा आणि परमात्मा. मग याचं याचं इतकं सुंदर असं हे जे जागृत आणि हे सगळं जे ज्ञान आहे, या क्षेत्रज्ञाबद्दल प्रत्यक्ष भगवंतांनी त्यांच्या मुखकमलातून हे ज्ञान उघड करून सांगितलंय. आणि या ज्ञानाविषयी जे अगदी अगदी तंतोतंत जे सत्य आहे ते वेदांमध्ये सगळ्यात याचा उल्लेख आहे. प्रत्यक्ष व्यासमुनी आपल्याला दिसतायत आणि त्या व्यासमुनींनी या वेदांमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. क्षेत्राचे आणि क्षेत्रज्ञाचे हे ज्ञान विविध ऋषींनी विविध वैदिक ग्रंथांमध्ये वर्णन केले आहे. विशेष करून हे ज्ञान सर्व कारण परिणामासहित वेदात सूत्रामध्ये सर्व तथ्यासहित प्रस्तुत करण्यात आले आहे. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. आणि म्हणूनच या वेदांत सूत्राला जाणायचंय. मग या वेदांचा अभ्यास करून मग या वेदांनी सुद्धा की क्षेत्रज्ञाचं जे वर्णन केलेलं आहे, ते वर्णन अगदी अगदी शास्त्राला धरून केलेलं आहे.
मग जे काही प्रभुपाद सांगतायत ते शास्त्राला धरून सांगतायत, कुठेतरी तथ्यांसहित, तिथे पुराव्यांसहित त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि म्हणूनच या वेदांत सूत्रामध्ये त्याचं परिपूर्ण ज्ञान, ज्या व्यासमुनींना आपण बघतो आहे की ज्यांनी त्याचं लिखाण केलेलं आहे, ज्या वेदांचं लिखाण केलेलं आहे, त्यामध्ये त्यांनी त्याचा पुरेपूर उल्लेख केलेला आहे. मग आता हे कोश काय जाणायचे, तर या वेदांत सूत्रामध्येच आणि मग या ज्ञानाच्या मार्गावरती आपल्याला हे निरनिराळे कोश जाणायचे, ज्याच्यामध्ये मनुष्य असतो. मग त्याच्यापैकी पहिला काय, तर अन्नमय कोश, मग प्राणमय कोश, ज्ञानमय कोश, जो मनोमय कोशही म्हटला जातो, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. मग ही अन्नमय कोश ही सगळ्यात खालची पायरी का दाखवली आहे, कारण इथे कुठेतरी मनुष्य स्वतःला, भगवंताला त्या अन्नामध्ये, मग जे अन्नाच्या रूपामध्ये बघितलं जातं ते तिथे भगवंत जाणतो आहे कुठेतरी. ही सगळ्यात खालची पातळी, कारण कुठेतरी अजून त्या मी मध्ये तो आहे. त्या ज्या काही भौतिक जगतातील क्रियाकलाप आहेत त्याच्यामध्ये अजून कृष्ण भावना नाहीये, आणि म्हणूनच कुठेतरी त्या अन्नाच्या पातळीवर त्यांनी ते समाधान मानलेलं आहे. मग पुढे जाऊन जो प्राणाचा आयाम, आपण जे प्राणमय कोश बघतो, मग या प्राणमय कोशामध्ये काय, तर कुठेतरी या प्राणामध्ये, मग त्या लाईफ मध्ये, त्या आयुष्यामध्ये, तर प्राण म्हणजे जीव आहे. मग त्यामध्ये कुठेतरी भगवंतांना शोधण्याचा, आणि ती थोडीशी वरची जाऊन पातळी आहे, की कुठेतरी जसं आपण अष्टांग योगामध्ये बघितलं, की मग ही योग साधना केल्यानंतर ज्या प्राणमय कोशामध्ये आपण आहोत, ते निश्चितच कुठेतरी पुढच्या टप्प्यावरती आहे आणि कुठेतरी जाण्याचा प्रयत्न करतोय. मग या प्राणांचा आयाम करून आपण या प्राणमय कोशामध्ये जाऊन या 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 वृत्तीला जाणू इच्छितो आहे, की मग जी भावना भाविक करायची, जी भावना निर्माण करायची आहे, ती या सगळ्या कोशांच्या मार्गातून जातीये. मग त्याच्या पुढे काय, तर मनोमय कोश. मग हा मनोमय कोश आहे काय, तर जे ज्ञान घेतलेलं आहे, मग कुठेतरी ही जी आहे ही टप्प्यांवरची कुठेतरी आध्यात्मिक प्रगती आहे. मग सगळ्यात खालच्या पातळीवर मनुष्य आहे, जिथे फक्त तो अन्नापर्यंतच भगवंताला बघतोय आणि तेवढ्यावरच समाधान मानतोय. जे काही ज्ञान घेतोय ते तिथेच थांबतंय. मग प्राणमय कोशामध्ये कुठेतरी पुढच्या टप्प्यावरती हे जाणलं जातंय. मग त्याच्याही पुढे मनोमय, कुठेतरी मनाचा कंट्रोल, मग तो मनाचा निर्धार, मग कुठेतरी त्या बुद्धीला, अहंकारी बुद्धीला आणि त्याला कुठेतरी लगाव घालण्याचा प्रयत्न केलाय. आणि म्हणून मग हा ज्ञानमय कोश कुठेतरी मनोमय, मग त्या मनाला कुठेतरी सावरण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून आपल्याला या कोशांच्या पातळीवरनं असं लक्षात येतंय, की मग ज्या भगवंतांना आपण सत्य आणि शाश्वत आणि जे परिपूर्ण, ज्ञानाने परिपूर्ण अशा कोशामध्ये, मग ज्या ज्ञानमय कोशानंतर जे जे ज्ञान आचरणात आणलं पाहिजे, तरच आपण कुठेतरी ती भावना भावना कुठेतरी प्रगत करू शकतो. आणि म्हणूनच मग या सत आणि चित, की जे ज्ञानाने परिपूर्ण आहे आणि ते शाश्वत आहे, असा हा विज्ञानमय कोश आपण जाणू शकतो. आणि मग सगळ्यात शेवटी पण अत्यंत महत्वाचं, भगवंतांना आपल्याला या आनंदमय कोशामध्ये बघायचं. आणि म्हणूनच भगवंत म्हणतायत, की कुठेतरी या सगळ्याला, की मग याचा सगळ्याचा भगवंत सत चित आनंद जे आहेत, की जे शाश्वत असावं, जे चित म्हणजे ज्ञानाने परिपूर्ण असावं, असा हा जो आनंदी, जे भगवंतांचा स्वभाव आहे, त्या भगवंतांच्या स्वभावाची मती प्राप्ती होते. मग ती आध्यात्मिक उन्नतीच्या मार्गावरती लागलेली व्यक्ती असते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. पंचमहाभूते, मिथ्या अहंकार, बुद्धी, अव्यक्त, 10 इंद्रिये आणि मन, 5 इंद्रिय विषयी इच्छा, द्वेष, सुख दुःख, समूह, चेतना आणि धैर्य, या सर्वांना त्यांच्या विकारासहित संक्षिप्ताने क्षेत्र असे म्हटले आहे. हरे कृष्ण. आणि म्हणूनच मग या क्षेत्राला जाणायचंय. बघा, हे क्षेत्र फक्त पंचमहाभूतांनी नाही, मग या पंचमहाभूतां व्यतिरिक्त जी ज्ञानेंद्रिय आहेत, जी कर्मेंद्रिय आहेत, मग जे मिथ्या अहंकार जो आहे, बुद्धी जी आहे, आणि त्याच्या व्यतिरिक्त जे अव्यक्त रूप आहे, ज्या त्रिगुणांचा प्रभाव असलेलं हे जे रूप आहे, अशी ही 5 आणि 5 10 इंद्रिय, मन, बुद्धी, अहंकार, आणि मग हे जे अव्यक्त आहे आणि हे जे इंद्रिय विषय 5 आहेत, मग इच्छा, द्वेष, सुख दुःख, समूह, चेतना, धैर्य,
या सगळ्यांना विकारांसहित संक्षेपाने क्षेत्र. मग अशा सगळ्या बाजू बांधून कुठेतरी या शरीराला क्षेत्र म्हटलंय. हे शरीर फक्त आध्यात्मिक नाही, तर या सर्व गोष्टींनी बनलेलं आहे. आणि म्हणूनच मग या सगळ्यांना जाणून आपल्याला त्या जी जी ती आकृती होती अजूनही, की त्या ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांवर कुठेतरी जम बसवायचं आहे आणि त्याला नक्की काबूमध्ये ठेवायचं आहे. असं एक क्षेत्राचं ज्ञान घेऊन आपण पुढे जातोय. मग या क्षेत्राला आणि क्षेत्रज्ञाला जो ह्या आत्मिक पातळीवर शिला प्रभुपाद इथे दाखवलेले आहेत, की ज्याने या आत्मसाक्षात्कारी या भावनेला कुठेतरी जोपासलंय, प्रत्येकाच्या मनामध्ये ती कृष्ण भावना निर्माण करण्याचं ध्येय घेतलेलं आहे, अशी व्यक्ती कुठे कुठे उपासना करू शकते, याचे गुण काय आहेत अशा व्यक्तीचे, तर ते गुण वाचा माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. नम्रता, निरहंकार, अहिंसा, सहनशीलता, सरळपणा, आध्यात्मिक गुरुला शरण जाणे, पावित्र्य, स्थैर्य, आत्मसंयमन, इंद्रिय विषयांचा त्याग, मिथ्या अहंकारारहित, जन्म मृत्यू जरा व्याधी इत्यामधील दुःख दोष जाणणे, अनासक्ती, घरदार, पत्नी, मुले बाळे इत्यादी पासून अनासक्ती, इष्ट आणि इनष्ट गोष्टीमध्येही समचित्त राहणे, माझी निरंतर आणि अनन्य भक्ती, एकांतवासात राहण्याची उत्कट इच्छा करणे, सामान्य लोकांपासून अलग होणे, आत्मसाक्षात्काराच्या महत्वाचा स्वीकार करणे आणि परमसत्याचा तत्वज्ञानात्मक शोध, हे सर्व ज्ञान आहे असे मी घोषित करतो. या व्यतिरिक्त जे काही आहे ते सारे अज्ञानच आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग बघा, हे ज्ञान काय सांगताय शेवटी? ज्या आधी आपण भक्ताचे गुण बघितले, त्या आधी ज्या स्थिताधीर मुनीला बघितलं, मग ज्या महात्म्यांचे गुण आपण बघितले, जे श्रीला प्रभुपाद आपल्याला चित्रात दिसत आहेत, म्हणून ती जी नम्रता आहे आणि म्हणूनच ती ज्ञानी व्यक्ती या ज्ञानाच्या आधाराने जेव्हा या भक्तीच्या मार्गावर येऊ इच्छिते, तेव्हा हे भक्ताचेच गुण आपल्याला सांगितले. मग हे ज्ञान घेऊनच कुठेतरी स्वतःला त्या भक्तीच्या मार्गावर, म्हणजे त्या अज्ञानाचा अंधकार दूर करायचा या ज्ञानरूपी शस्त्राने. आणि म्हणून मग त्या व्यक्तीमध्ये हे गुण असणं आवश्यक आहे. जो नम्रता असावी, निरहंकार असावा. मग बघा पुढे जाऊन, मग ही नम्रता कुठे दिसावी? तर सन्मान मिळाल्याचं समाधान असावं. आपण शरीर नाही आत्मा आहोत या अभिमान असावा, कुठेतरी गर्व नसावा. मग अहिंसा का? जोपर्यंत कोणी लोकांना आध्यात्मिक ज्ञानात उन्नत करत नाही, कारण जोपर्यंत तो जो मनामध्ये द्वेष आहे, तो जो मत्सर आहे, कारण कुठेतरी हिंसा करून त्या प्राण्यांची हिंसा करून किती किती चुकीची भावना पसरवली जाते, आणि का, कशासाठी? आणि म्हणूनच मग त्या अहिंसेचा निश्चितच याच्यातून मार्ग दिसू शकतो. कारण ती मत्सरी वृत्ती, माझ्यासाठी मी त्या जीवाला जगू देणार नाही, ही किती मत्सरी वृत्ती आहे. म्हणूनच त्या मांसाहाराला निश्चित टाळलं जातं आणि म्हणूनच ती अहिंसा पण केली जाते. म्हणजे सहिष्णुता आहे, की अपमान सहन करण्याचा सराव करा, की इतका नम्र स्वभाव. आणि मग कुठेही कोणीही काही बोललं तरी पण आपण त्याच्या अरेला कारे, जसं माताजी म्हणाल्या, की जरी मग आपण व्यक्त न होता, कारण इतका पेशन्स आणि इतकं स्वतःला डिसिप्लिन, स्वतःला इतकं शिस्तबद्ध आणि स्वतःच्या मनाला, इंद्रियांना इतकं नियंत्रित केलेलं असतं. मग तो साधेपणा इतका सरळ, की शत्रूलाही सत्य उघड करून शकता, इतका तो साधेपणा. मग कुठेतरी आपण जे एक्स्ट्रीमिटीज बघतो ना प्रत्येकाच्या, तसं हे स्वच्छता कशा, की स्नान म्हणजे बाह्य स्वच्छता, पण जो अंतर्गत मनाची नामस्मरणारी जो स्वच्छता करायची. मग स्थिरता कशी असावी? आत्मनियंत्रण, खोट्या अहंकाराची अनुपस्थिती, वाईट धारणा, जन्म मृत्यू जरा व्याधी, दुःख दोन, अनुचारचनम, म्हणजे अनुचारचनम म्हणजे तुम्हाला त्या दोन्हीही, की त्या श्लोकामधला अर्थ तुम्हाला मी सांगते, एक सेकंड ना. हॅलो कृष्ण. की या जन्म मृत्यू जरा व्याधीच्या या ज्या
दुःखाचलम, या दुःखालयातनं कुठेतरी आपल्याला ज्या याविषयी योग्य प्रामाणिक परंपरेतील आध्यात्मिक गुरुकडून जाणून नियमितपणे ऐका. आणि म्हणूनच मग त्या भौतिक जगातून, त्या मृत्यू लोकातून कुठेतरी बंधनातून मुक्तता होईल. मग सर्वस्वाचा त्याग करणं, कृष्ण भावना जोपासणं, त्यानंतर भौतिक नफा तोटा बघून आनंद किंवा मग सुखात होरपळून जाणं आणि सुखात हुरळून आणि दुःखात होरपळून जाणं, या गोष्टींमध्ये कुठेतरी समतोल आणा. मग ती अखंड भक्तीची सेवा करून हे निश्चितच स्वतःला त्या 9 प्रक्रियांमध्ये गुंतवा. म्हणजे श्रवणम, अर्चनम, कीर्तनम, स्मरणम, वंदनम, या सगळ्या क्रिया आहेत. पाद्य सेवनम म्हणजे साख्यम, जो अर्जुन भगवंतांचा सखा आहे. दास्यम, ज्या हनुमंताने भगवंतांची सेवा केली. आणि मग आत्मनिवेदनम, ज्या बळी महाराजांनी भगवंताला पूर्ण आत्मसाक्षात्कार म्हणजे आत्मनिवेदन, की मग तू माझ्या तिसरा पाय माझ्या डोक्यावरती ठेव, इतकं त्यांनी आत्मनिवेदन केलंय भगवंताना. मग अगदी आपल्या अंगावरचं सुद्धा काढून देईल इतकं, की इतकी ती उदारता. आणि आपण एकदा शब्द दिलाय म्हणजे त्या शब्दाला जागणं. अशा प्रकारे या आत्मसाक्षात्काराचं महत्व जाणून या आध्यात्मिक ज्ञानाचं महत्व जाणलेलं आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. ज्ञेय म्हणजे काय याचे मी तुला आता वर्णन करून सांगतो. जे जाणल्याने तू अमृताचे आस्वादन करू शकशील. अनादि आणि माझ्या अधीन असणारे ब्रह्म ते भौतिक जगताच्या कार्यकारणापलीकडे आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग हे जे क्षेत्र आपण जाणलं आणि या 24 तत्वांचं क्षेत्र आपण जाणलं, हे पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगितलं, की मग ती पंचमहाभूत, अहंकार, मन, बुद्धी, अव्यक्त, जे त्रिगुणांनी अव्यक्त असं जे आहे, त्यानंतर हा इंद्रिय विषयांचे विषय, त्या वासना आणि त्या इच्छा, द्वेष, सुख-दुःख, त्या समूह चेतना, धैर्य, या सगळ्यांनी बनून कुठेतरी ती 24 तत्वांचं हे क्षेत्र आपण जाणतो आहे. आणि म्हणूनच मग या सगळ्या ज्ञानाला घेऊन हे ज्ञेय, हा जो परमात्मा आहे, हा प्रत्येकाच्या हृदयामध्ये निवास करतो आहे. मग या परमात्म्याला जाणायचंय. मग हा परमात्म्याला जाणणं म्हणजे काय? ज्या आध्यात्मिक आणि भौतिक जगाचा आपण फरक जाणला बघा, की ज्या भौतिक जगामध्ये आपण आहोत, जिथे आत्मा आणि शरीर हे वेगवेगळे आहेत, पण भगवंतांचं आध्यात्मिक जग कसं आहे, आध्यात्मिक स्वभाव कसा आहे, आध्यात्मिक शरीर कसं आहे, तर त्यांचं आत्मा आणि शरीर हे एकच आहे. भगवंतांनी या प्रकृतीची निर्माण केलेली आहे, परा अपरा या शक्तीची निर्मिती केलेली आहे, परंतु ते या सगळ्यापासून अलिप्त आहेत. अद्वितीय अशी ही शक्ती आहे, कारण ते त्यांचं शरीर, आत्मा हा एकच आहे. आणि म्हणूनच त्यांच्यात कुठल्याही या भौतिक प्रकृतीने त्या त्रिगुणांचा त्यांच्यावरती कुठलाही प्रभाव नाहीये. काम, क्रोध, लोभ याचा, या मायेचा आपल्यावरती प्रभाव आहे, परंतु भगवंतांवर याचा कुठलाही प्रभाव नाही. त्या कमळाच्या पानाप्रमाणे भगवंतांचं आहे. म्हणून हे ज्ञेय म्हणजे काय, तर या परमात्म्याला जाणणं. या ज्ञानाला घेऊन या परमात्म्याला जाणण्याचं जे ध्येय आहे, ते आता भगवंतांनी वर्णन करून, आणि म्हणूनच जे माझ्या अधीन असणारे ब्रह्म हे भौतिक जगताच्या कार्यकारणाच्या पलीकडे आहे, जे आध्यात्मिक जगत आहे, भगवंतांचं पराशक्तीचं जे आध्यात्मिक जगत आहे, त्यातून आपण या परमात्म्याला जाणतो आहोत. सर्वेंद्रिय गुणाभासां सर्वेंद्रिय विवर्जितम असक्तम सर्वभृच्चैव निर्गुणम गुणभोक्तृच. हरे कृष्ण माताजी. परमात्मा हा सर्व इंद्रियाचे मूळ उगमस्थान आहे, पण तरीही तो इंद्रिय रहित आहे. तो सर्व जीवांचा पालन करता असला तरी अनासक्तच आहे. तो प्राकृतिक गुणांच्या पलीकडे आहे आणि त्याचबरोबर सर्व प्राकृतिक गुणांचा स्वामीही आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा की तो आहेही आणि या सगळ्याची निर्मिती केली आहे, पण सगळ्याचा मोह नाही त्याला. भगवंताला कशाचाही मोह नाही. आधीच संन्यासी वृत्ती भगवंतांची आपण बघितली आहे. आणि म्हणूनच या काम, क्रोध, लोभाला किंवा या त्रिगुणांना भगवंत काहीही भगवंतांना ते करू शकत नाही. ही मोह माया ही फक्त भगवंतांची निर्मिती असली तरी ती भौतिक जगतामध्ये आहे. आणि या भौतिक जगतामध्ये आपण कुठेतरी या मायेने बांधले गेलेलो आहोत. परंतु या परमात्म्याला, मग हा परमात्मा फक्त आध्यात्मिक जगात नाही, तर आपला मूळ स्वभाव, ज्या 8व्या अध्यायात आपण जाणलं की आपणही गुणाप्रमाणे परमात्म्यासारखेच आहोत.
समुद्राचं पाणी खारट आहे तर ते बाटलीत ओतलं तरी ते खारट पाणी खारटच राहणार आहे. परंतु ते क्वालिटेटिव्हली मग भगवंतांच्या ज्या शक्ती आहेत त्याची तुलना नाही आपण करू शकत. कारण भगवंतांच्या या शक्तींनी बघा, बहिरंतश्च भूतानां अचरं चरमेव च सूक्ष्मत्वात् तदविज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत्. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. परम सत्य हे सर्व चराचर प्राणी मात्राच्या अंतरात आणि बाहेर आहे. ते सूक्ष्म असल्यामुळे भौतिक इंद्रियांच्या पाहण्याच्या किंवा जाणण्याच्या ग्रहण शक्तीच्या पलीकडे आहे. ते जरी अत्यंत दूर असले तरी ते सर्वांच्या जवळही आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, भगवंतांच्या या आंतरिक शक्ती, जसं परवाच्या अध्यायामध्ये आपण वाचलं की मग या ज्या शक्ती, कुठेतरी तो कॉन्ट्राडिक्शन होतं 9व्या अध्यायामध्ये, की मग भगवंतांच्या या शक्तींनी ज्या विश्वरूप दर्शनामध्ये आपण बघितलं की या शक्तींच्या आधारेच, त्या शक्तींच्या मार्गेच भगवंतांनी तिथेच कुरुक्षेत्रावरती ते विश्वरूप असं हे दुर्मिळ असं अद्भुत रूप अर्जुनाला दाखवलंय. कारण या भगवंतांच्या आंतरिक शक्ती आहेत. भगवंतांची ही पराशक्ती आहे आणि या शक्ती आपल्या ग्रहण शक्तीच्या पलीकडे आहेत. हो, पाहण्याच्या आणि जाणण्याच्या. म्हणूनच या हृदयामध्ये जो परमात्मा निवासित आहे तो बाहेर येऊनही त्यांनी कसं संरक्षण केलंय बघा परीक्षित महाराजांचं. ज्या उत्तरेचा परीक्षित महाराज, ज्या अर्जुनाचा नातू म्हणजे अभिमन्यूचा मुलगा हे परीक्षित महाराज, आणि या परीक्षित महाराजांना कुठेतरी ब्रह्मास्त्रापासून धोका होता. म्हणून उत्तराने त्यांच्या मातेनी प्रार्थना केली भगवंतांकडे की या ब्रह्मास्त्रापासून तुम्ही माझ्या गर्भाला निश्चित वाचवा. मग त्या भगवंतांनी कुठेतरी परमात्मा त्या परीक्षित महाराजांच्या हृदयात असला तरी तो इतका सूक्ष्म पद्धतीने आहे की तो बाहेर येऊनही भगवंता या परीक्षित महाराजांचं रक्षण केलेलं आहे त्यांनी. आणि अशा प्रकारे त्या गर्भामध्ये असताना सुद्धा त्या जीवाची काळजी घेतलेली आहे. असे हे अत्यंत दूर असले तरी ते अत्यंत निकटही आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. सर्व प्रकाशमान वस्तूमधील प्रकाशाचा उगम तो आहे. भौतिक अंधकाराच्या अतीत आहे आणि आणि अव्यक्त आहे. तो ज्ञान आहे, तोच ज्ञेय आहे आणि ज्ञानाचे ध्येय आहे. तो सर्वांच्या हृदयात स्थित आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग हा जो ज्ञानाचा स्रोत आहे तोच कृष्ण आहे. कृष्ण कुठे नाहीये. कृष्ण ज्ञान आहे. कृष्ण ज्ञानाचं ध्येय ज्ञेय आहे. हा परमात्मा. मग हा जो स्रोत आपण बघतो, हा जो सूर्याचा स्रोत आपण टाळू शकत नाही. मग ती येणारे जे ऊन असतं अंगावरती त्यापासून तुम्ही काही करू शकत नाही. तो स्रोत आपल्या अंगावरती येत असतो. त्याचप्रमाणे हे भगवंतांचं ज्ञानाचा स्रोत हा आपल्यापर्यंत पोहोचतो आहे. त्यापासून तुम्ही कोणीही आपण काहीही करू शकत नाही. पण ते ज्ञान घ्यायचंय, हे जाणायचंय. कारण कुठेतरी ते जाणणंच आपण टाळतो आहोत. त्या आत्मिक पातळीवरच आपण विचार करत नाहीये. ज्या भगवंतांना जाणण्याचा, ज्या परमात्म्यांना जाणायचंय त्या ज्ञानाचं ध्येय भगवंत आहे. मग हे ज्ञानही भगवंत आहेत आणि त्या ज्ञानाचं ध्येयही भगवंत आहेत. आणि हेच आपल्याला कुठेतरी जाणून घेण्यासाठी तो भगवान परमात्मा हा आपल्या हृदयामध्ये स्थित आहे. पण तो आता कसा बघा. मग ही इतकी सुंदर आकृती मला अत्यंत आवडते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. अशा प्रकारे क्रियाकलापांचे क्षेत्र शरीर, ज्ञान आणि ज्ञेय हे मी थोडक्यात वर्णन केले आहे. केवळ माझे भक्तच हे पूर्णपणे समजून घेऊ शकतात आणि अशा प्रकारे माझ्या स्वभावाची प्राप्ती करू शकतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग जो मनात ज्याच्या श्रद्धा आहे, हो, जो संपूर्णपणे भगवंतांना शरण गेलेला आहे, मग ती श्रद्धा महत्वाची आहे. जसं मी प्रत्येक वेळी उल्लेख करते, मग तो भक्तच भगवंतांना जाणू शकतो आणि त्या भक्तच भगवंतांना प्रिय असू शकतो. कारण तो भक्त भगवंतांसाठी विशेष आहे. अशी ही कठोपनिषदा मधली आकृती आहे, ज्याच्यामध्ये हे शरीर म्हणजे, क्षेत्र म्हणजे एक झाड आहे
आणि या झाडावर बसलेले हे दोन क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा आणि परमात्मा असे हे दोन पक्षी आहेत. त्यापैकी एक पक्षी इतका सगळं आपल्या क्रियाकलापांमध्ये करण्यात गुंतलेला आहे की त्याचं लक्षच नाहीये की बाजूला परमात्म्याचं निरीक्षण चालू आहे आणि परमात्मा आपल्याकडे लक्ष देतो आहे. कारण तो इतका स्वतःच्या त्या भौतिक बंधनांमध्ये आणि त्या क्रियाकलापांमध्ये आणि स्वतःला संतुष्ट करण्यामध्ये कुठेतरी अल्पसंतुष्टीच असते होती, कारण ते न संपणारं समाधान असतं आणि म्हणूनच ते कुठेतरी क्षणभंगूर असतं. पण त्या कुठेतरी अंत असलेल्या सुखाच्या इतक्या तो शोधामध्ये असतो की त्याचं परमात्म्याकडे लक्षच नसतं. पण परमात्मा मात्र वाट बघतोय हो की कधी हा आत्मा आपल्याकडे बघणार आहे आणि कधी लक्ष जात आहे याचं आपल्याकडे. आणि म्हणूनच जेव्हा तो आत्मिक पातळीवर हा विचार करेल, मी शरीर नाही, मी आत्मा आहे, तेव्हाच तो त्या परमात्म्यालाही एक अंश म्हणून जाणेल स्वतःला. आणि म्हणूनच जेव्हा ही गोष्ट जाणली जाते आणि एक भक्तच ही गोष्ट जाणू शकतो, अशा प्रकारे ते भक्तच भगवंतांच्या स्वभावाची प्राप्ती करू शकतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. भौतिक प्रकृती आणि जीव हे दोन्हीही अनादी असल्याचे जाण. त्यांचे विकार आणि त्रिगुण हे भौतिक प्रकृतीपासून उत्पन्न होतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग जिथे कुठेतरी वासना आहेत, मग का आपण या 84 लक्ष योनीतून जन्म घेतोय बघा. या सगळ्यामध्ये परमात्म्याचा निवास दिसतोय. पण का हे जन्म येतायत? का त्या जन्म, मृत्यू, जरा, व्याधी? मग कुठेतरी त्या इच्छा, आकांक्षा, जसं आपण म्हटलं की त्या इच्छा, मग त्या इच्छांमध्येच कुठेतरी दडलेलं आहे ते कर्म. त्या कर्माची वासना. मग बघा इथे कुठेतरी मला हे खायला हवंय, ते मांसाहार करायचंय. मग प्रभुपादांनी अजूनही एक सुंदर की पुढचा जन्म कसा ठरवला जातोय. काही जण फिशिंग करतायत, तिथे मासे पकडण्याचं काम करतायत म्हणून ते गळाला जाऊन बसलेत, गळाला लावून बसलेले आहेत गळ टाकून तिथे. मग प्रभुपाद म्हणतायत बघा ते माशांना पकडण्याचा प्रयत्न करतायत, कुठेतरी पुढचा जन्म ते स्वतःचा सिद्ध करतायत आणि कुठेतरी निश्चित करतायत. कारण मग या 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 जेव्हा उपभोग घेतायत तेव्हा त्या उपभोगाबरोबर त्यांना भोगायचंही आहे. मग जो आनंद घेतोय त्याला त्याचे भोगही भोगायचे. मग जेव्हा त्या इच्छा, वासनांमुळे कुठेतरी त्या इच्छांमुळे तो जन्म ठरला जातोय, त्या जन्माशी आलेले ते भोगही ते निगडित आहेत. म्हणून जसं कर्मफळाचे भोग आपण बघितले तसे या इच्छांनुसार ते जन्मही निश्चित केले जातात. आणि म्हणूनच मनुष्य त्या 84 लक्ष योनीतून जन्म घेत असतो आणि म्हणूनच तो जीव प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो परमात्मा असलेला जेव्हा बघतो, तो जो ब्राह्मण, तो पंडित जेव्हा त्या समदर्शीनं सगळ्यांना बघतो, तेव्हाच कुठेतरी तो आत्मसाक्षात्कारी भावनेमध्ये वळून मग पुन्हा या भौतिक जगतामध्ये जन्म, मृत्यू, जरा, व्याधी आणि या सगळ्या जन्मांमधून तो निश्चितच बाहेर पडतो. कारण हे त्रिगुणांपासून कुठेतरी हे सगळे विकार आहेत आणि हे सगळे त्याच्यावरती त्रिगुणांचा प्रभाव आहे. कार्य कारण कर्तृत्वे हेतु प्रकृतिरुच्यते पुरुषः सुख दुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. प्रकृती ही सर्व भौतिक कार्य करणाऱ्यांना कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. तर जीव या संसारातील विविध सुख दुःखाच्या उपभोगास कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि म्हणूनच मग भौतिक कार्यकारणांना बघा की मला मांसाहार करायचा तर तुमचा पुढचा जन्म ठरतोय मग. कुठल्या योनीमध्ये जन्म मिळणार आहे, मग त्या कुठल्या जन्मामध्ये तुम्ही स्वतःला घालताय. कारण मग त्याच गोष्टींनी ज्यांना अंगावर काही वस्त्र धारण करायची नाहीयेत, मग त्या झाडांचा जन्म घेतला जातो की निरनिराळ्या प्रकारच्या ज्या इच्छा त्या जन्मामध्ये उपभोग घेण्यासाठी त्या वासनांचा आधार घेतला जातो, तेव्हा निश्चितच कुठेतरी ते सिद्ध होतं. पुरुषः प्रकृतिस्थो हि भुङ्क्ते प्रकृतिजान् गुणान् कारणं गुणसंगोऽस्य सत्सदयो निजन्मसु. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. याप्रमाणे जीवात्मा प्रकृतीच्या त्रिगुणाचा भोग करीत भौतिक प्रकृतीमध्ये जीवन व्यतीत करतो. भौतिक प्रकृतीशी संग केल्यामुळे असे घडते. याप्रमाणे त्याला विविध योनीमध्ये बरे वाईट प्राप्त होते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग म्हणजे की ज्या इच्छा केल्या आहेत त्याला भोगा, त्याचा उपभोग घ्यायचा आहे, त्या उपभोगाबरोबर भोगा सुद्धा मग ते.
आणि म्हणूनच मग जेव्हा त्या भौतिक प्रकृतीमध्ये संग केल्यामुळे त्या बंधनांमध्ये स्वतःला अडकवायचंय, त्या सुखाचा उपभोग घ्यायचा आहे, मग त्याच बरोबर ते भोगही भोगायचे आहेत. त्याच्या बरोबरच जोडीने ते आलं आहे आणि म्हणूनच मग त्या विविध योनीतून बरे वाईट हे सगळं प्राप्त होतं. उपद्रष्टानुमंता च भर्ता भोक्ता महेश्वरः परमात्मेति चाप्युक्तो देहेऽस्मिन् पुरुषः परः. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. तरीही या शरीरामध्ये दुसरा एक दिव्य भोक्ता आहे. तो परमेश्वर साक्षी तथा अनुमती देणारा आहे आणि तो परमात्मा म्हणून जाणला जातो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि म्हणूनच या परमात्मा याच्या याच्या अनुमतीनुसार मग जो चोरी करणारा चोर असतो ना, तो सुद्धा या अनुमतीशिवाय काही करत नाही. कारण ती जी काही क्रियाकलाप तुम्ही या मोहमायेमध्ये पण करणार आहात, त्याच्यासाठी अनुमती पाहिजे हो. म्हणून तो उपद्रष्टा अनुमंता म्हणजे कुठेतरी तुमच्यावरती त्यांनी ती सूट दिलेली आहे तुम्हाला इच्छा करण्याची, परंतु ती अनुमती मात्र परमात्म्याचीच असते. कारण त्या गोष्टी घडता आहेत, तरी या शरीरामध्ये म्हणून या परमात्म्याची अनुमती असणं, कारण सर्वोच्च मालक तो आहे. हे शरीर कोणी दिलंय हो? म्हणून तर प्रभुपाद म्हणतात, की मी कशाचा संन्यास घेणार आहे? अहो, हे शरीरच जेव्हा आजही ऐश्वर्या माताजी मी खूप सुंदर सांगितलं, मग या शरीराला सुद्धा जपायचंय. आपण या भौतिक जगतामध्ये आहोत, आपण अन्न खातोय, झोपतो आहे. मग ती योग्य झोप सुद्धा तितकीच गरजेची आहे. कारण कृष्ण सेवा करायची आहे, त्या परमात्म्याला परमात्मा हृदयात निवास करतोय. मग त्या शरीराची काळजी घेणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. आपण शरीर नाही आत्मा आहोत हे निश्चित आहे. परंतु जे काही कृष्णासाठी करायचं आहे, त्या परमात्म्याच्या सेवेसाठी निश्चितच त्याची काळजी घ्यायची आहे. आणि म्हणूनच जो देखरेख करणारा आणि परवानगी देणारा आहे, तो म्हणून तो उपद्रष्टा आणि अनुमंता, तो परमात्मा म्हणून ओळखला जातो. कारण मग त्यासाठीच त्याची ज्या क्रियाकलापांना आपल्याला करायचंय ते अनुमतीशिवाय शक्य नसतं. पण ती सूट भगवंतांनी दिली आहे. पण आपल्याकडे आहे तो बॉल. आपल्याला त्या भौतिक जगात गुंतायचंय का मग त्या आध्यात्मिक मार्गावरती पुढे जायचंय हे आपण ठरवायचंय. भगवंत याच्यावरती कुठलाही फोर्स आपल्यावर करत नाहीये. उपदेश करतायत, सांगतायत आपल्याला, आश्रय पण देणार आहेत. भक्तीचा निश्चितच ते कुठेतरी काळजी घेणार आहेत. पण म्हणून त्यांनी ती सूट देऊन ठेवलेली आहे तुम्हाला स्वतंत्रतेची. म्हणून त्या मोहमायेमध्ये अडकायचंय का योगमायेमध्ये जायचंय हे मात्र तुम्हीच निश्चित करायचंय. कारण त्या ज्ञानाला घ्यायचंय आणि हे ज्ञान आचरणात आणायचं आहे. मग असं हे ज्ञान बघा परीक्षित महाराजांनी पण घेतलेलं आहे शुकदेव मुनींकडून. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. जो भौतिक प्रकृती, जीव आणि त्रिगुणाचे विकार या संबंधीचे तत्व जाणतो, त्याला निश्चितच मोक्ष प्राप्ती होते. त्याची वर्तमान स्थिती कशीही असली तरी त्याचा या ठिकाणी पुनर्जन्म होत नाही. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. असं हे ज्ञान बघा. जे जिज्ञासू ज्या ज्या ज्ञानी ज्यांनी जे परीक्षित महाराजांना जिज्ञासा कुठेतरी जाणून घ्यायचं होतं आणि त्या 7 दिवसामध्ये त्यांना त्या भगवंतांविषयी आणि त्यांच्याविषयी जे काही ज्ञान घ्यायचं होतं ते शुकदेव मुनींनी दिलेलं आहे. आणि आजूबाजूला आपल्याला सगळे ऋषी आणि व्यास मुनी, नारद मुनी सगळे दिसतायत. की जे सगळे आत्मसाक्षात्कारी भावनेमध्ये ज्यांनी जाणलेलं आहे की सात्विकता असू दे, राजसिक आणि तामसिक विचार करण्याच्या पलीकडे हे त्रिगुण बांधतायत आपल्याला भौतिक जगताशी. म्हणून या त्रिगुणातीत कसं व्हायचंय आणि म्हणूनच या तत्वांना कुठेतरी ज्यांनी जाणलेलं आहे, जो स्वतःला शरीर नाही आत्मा आहे आणि आपण या परमात्म्याच्या स्वभावाची प्राप्ती कशी करायची आहे, हे जो जाणतो तो निश्चितच या वर्तमान स्थितीतही भौतिक जगतामध्ये अशा प्रकारे जगतो की मग पुन्हा उलटून तो या जन्मात पुन्हा येत नाही, पुन्हा या ठिकाणी पुनर्जन्म होत नाही. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. काहींना ध्यानाद्वारे, काहींना ज्ञानाच्या अनुशीलनाद्वारे, तर काहींना निष्काम कर्माद्वारे, निष्काम कर्मद्वारे म्हणजे फलदायी इच्छेशिवाय परमात्म्याचा साक्षात्कार होतो.
हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. ज्या वर्णाश्रम पद्धतीमध्ये आपण बघितलं, मग तो ब्राह्मण असो, क्षुद्र असो, क्षत्रिय असो, वैश्य असो, तो आपल्या कर्मानुसार भगवंतांची प्राप्ती करू शकतो. मग ही प्राप्ती कशी करायची आहे? मग तो कुठल्याही मार्गाने, मग तुम्ही त्यासाठी वेदांचा अभ्यास करा. जो ब्राह्मण वेदांचा अभ्यास करतोय, जो योगी अत्यंत ध्यान योगामध्ये, मग ज्या अनुशीलनाद्वारे की अनेक ज्ञानाच्या अनुशीलनाद्वारे ध्यान, ज्ञान, त्यानंतर निष्काम कर्म, मग जे आपण बघितलं, ज्या कर्मयोगामध्ये आपण जाणलं की कर्म संन्यास नाही, तर तो कर्म योग जाणायचा आहे. कृष्ण भावना भावित ते कर्म करायचंय, पण ते फलदायी नसावं, फळांच्या इच्छेविना केलेलं असावं. मगच त्या परमात्म्याचा साक्षात्कार निश्चितच होऊ शकतो. त्या परमात्म्याला निश्चितच त्या भावभक्तीच्या टप्प्यावरती आपण आणि त्या प्रेमभक्तीच्या टप्प्यापर्यंत स्वतःला नेऊ शकतो. हे ज्ञान भगवंत देत आहेत, मग अनेक जन्म सुद्धा घ्यायला लागतील हो. मग ते 1, 2, 3, 4 जन्मात पण नाही, अनेक जन्म घ्यायला लागतील त्याच्यासाठी. पण निश्चितच त्या मार्गावरती आपण सगळेजण कुठेतरी आपण स्वतःला कुठेतरी नशीबवान आणि कुठेतरी आपण निश्चितच त्या चांगल्या मार्गावर, सन्मार्गावर, आपण त्या सत्संगावर आलेलो आहोत आणि आपण या भक्ती मार्गावर, या आध्यात्मिक मार्गावर निदान स्वतःला मार्गस्थ करण्याचा प्रयत्न तरी करतो आहोत. हे आपण कुठेतरी सुदैव मानावं आपलं. आणि म्हणून ह्या ज्या भक्तांची संगती, म्हणून हे मी जे कालही सांगितलं की हे सगळं कसं वाढणार आहे, कारण हे आध्यात्मिक ज्यांना याच्यात प्रगती करायची आहे, ज्यांना हे जाणून घ्यायची जास्तीत जास्त इच्छा आहे, ते निश्चितच या ज्ञानाला आत्मसात करण्याचा प्रयत्न करतील. मग असं हे ज्ञान बघा कपिल मुनींनीही आपल्या मातेला दिलंय. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. पुन्हा असे काही लोक आहेत जे आध्यात्मिक ज्ञानात परिचित नसले तरी इतरांकडून ऐकून परमपुरुषाची पूजा करू लागतात. अधिकाऱ्याकडून ऐकण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीमुळे ते जन्म मृत्यूचा मार्गही ओलांडतात. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. मग काही भक्त नसतील हो आधी, पण ते जेव्हा त्या भक्तांच्या संगतीमध्ये, मग एखादी मित्र दुसऱ्या मित्राला म्हणतो, चल रे माझ्या बरोबर पिक्चर बघायला चल. त्याचप्रमाणे मग ते कसे पिक्चरला घेऊन जातात त्या लोकांना, त्याचप्रमाणे एखादी भक्त जेव्हा त्या त्या इतर व्यक्तींना आणि त्या मार्गावरती जे आलेले नाहीयेत, त्यांना जर त्यांनी सांगितलं की मी असं असं हे ज्ञान घ्यायला चाललोय, तेव्हा त्यांनी जर त्याच्या बरोबर इतरांनाही ते ज्ञान देण्याचा प्रयत्न केला, तर निश्चितच ज्यांना त्याचा परिचय नाहीये, त्या गोष्टींचा परिचय होऊन तेही त्या मार्गावरती स्वतःला आणू शकतात. म्हणूनच आपण जे म्हणतो की आपल्याला ही लिंक जेव्हा मिळते, मग ती Facebookवर असो, WhatsAppवर असो किंवा Instagramवर असो, वेगवेगळ्या सोशल मीडियातर्फे मिळते. मार्ग वेगवेगळे असतील, पण परंतु कुठेतरी त्या ज्ञानाच्या मार्गातनं आपण त्या आध्यात्मिक मार्गावरती कुठेतरी जातोय आणि म्हणूनच त्या मार्गावरती स्वतःला मार्गस्थ करू शकतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हे भरत ऋषभ, चर आणि अचर असे तू जे काही अस्तित्वात पाहत आहेस, ते क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या केवळ संयोगापासून निर्माण होते, हे जाण. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. मग ज्या काही अचल गोष्टी, जे काही प्रगती करतोय, मग आपण बघतोय की मानव खूप प्रगती करतोय. पण ही प्रगती कशाच्या आधारे केली जातीये, तर हे जे क्षेत्र, हे जे शरीर बनलेलं आहे आणि त्याबरोबर जो क्षेत्रज्ञ आहे, मग जो सगळ्याची अनुमती देणारा आणि तो जो परमात्मा निवास करतो आहे, त्या सगळ्याच्या संयोगापासून कुठेतरी ही निर्मिती केली जातीये. पण कुठेतरी ते मानायला पाहिजे ना. ते मानणं गरजेचं आहे. कारण त्या परमात्म्यालाच जर मानत नसतील, अस्तित्वच त्याचं मानत नसेल, तर मी करतोय हे. पण अहो ते ज्ञान कुठून आलं? त्याचं मूळ कुठून आलं? मग त्या वेदांत सूत्राचं ज्ञान घेतलं आहे का? जिथे कुठे काही नाहीये त्याचं अज्ञानामध्ये कुठेतरी त्या ज्ञानाचा तिथे कुठेतरी अभाव आहे. हे जाणण्याचा प्रयत्न करा. सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यस्त्व विनश्यन्तं विनश्यन्त य पश्यति स पश्यति. हरे कृष्ण माताजी. जो मनुष्य सर्व देहामध्ये जीवात्म्याला साथ देणाऱ्या परमात्म्याला पाहतो आणि जो जाणतो की नश्वर देहामधील आत्म्याचा आणि परमात्म्याचा कधीही विनाश होत नाही, तो यथार्थ रूपाने पाहतो. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. मग अशी व्यक्ती निश्चितच सगळ्या देहांमध्ये जीवात्म्याला साथ देणाऱ्या
परमात्म्याला पंडितः समदर्शिना जसं आपण बघितलं, मग अशी व्यक्ती निश्चितच दुसऱ्याला ते ज्ञान देत असते. मग आपण बघतो ना, की जेव्हा कोणीतरी बाजूला आपल्या जेव्हा एखादी पॉझिटिव्ह वाइब्स असलेली खरंच त्या व्यक्तीकडून आपल्याला खूप काहीतरी चांगल्या वेव्हज आपल्यापर्यंत पोहोचतायत. पण हेच एखादी जर निराश व्यक्ती आणि काहीतरी निगेटिव्ह व्यक्ती जर आपल्या बाजूला बसली, तर आपली तीच अवस्था कुठेतरी तो इन्फ्लुअन्स असतो आणि म्हणूनच हा जो प्रभाव आहे, हा जो जेव्हा हा जो जेव्हा मनुष्य अशा प्रकारचं ज्ञान जेव्हा घेऊन तो इतरांना ते ज्ञान देऊ इच्छित असतो आणि तशा ज्या वाइब्स जेव्हा पसरवल्या जातात, तेव्हा निश्चितच या देहामधील आत्म्याचा आणि परमात्म्याचा मग अशा मनुष्याच्या बरोबरच इतरांचा जसं आपण म्हटलं, की इथे हे जे ज्ञान घेतलं जातं, ते ज्ञान इतरांनाही दिलं जातं आणि या देहामधील, या नश्वर देहामधील कारण हे देह कुठेतरी त्यागायचा आहे हो. हा देह जीर्ण झाला की त्यागायचाच आहे. प्रत्येकाला देह त्यागायचा आहे. पण तो आत्मा आणि परमात्मा मात्र कुठेतरी अविनाशी आहे. त्याचा विनाश होत नाही हे मात्र ती व्यक्ती निश्चितपणाने जाणत असते. आणि म्हणूनच तो सगळ्यांना त्या समदृष्टीने बघू शकतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. जो मनुष्य सर्व जीवामध्ये परमात्म्याला समान रूपाने उपस्थित असल्याचे पाहतो, तो मनामुळे स्वतःची अधोगती होऊ देत नाही. याप्रमाणे तो परमगतीला प्राप्त होतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग तो मनुष्य इतका त्या भावनेमध्ये दृढ असतो, की तो स्वतःहून खरोखर मग त्याला पुन्हा त्या अधोगतीमध्ये येण्याची शक्यताच नसते. कारण त्याने त्या परमात्म्याला ओळखलेलं असतं. त्या परमपुरुषाला, पुरुषोत्तमांना जाणलेलं असतं. प्रत्येकामध्ये तो ती कृष्ण भावना बघत असतो. प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्म्याचा निवास बघत असतो. मग त्याचप्रमाणे तो सर्वांशी आचरण करत असतो. मग निश्चितच तो स्वतःची अधोगती होऊ देत नाही आणि तो स्वतःला त्या परमगतीला म्हणजे कुठेतरी पुढच्या टप्प्यावरती जाण्याचा प्रयत्न करत असतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. भौतिक प्रकृतीने निर्माण झालेल्या शरीराद्वारे सर्व क्रिया केल्या जातात आणि स्वतः काहीही करत नाही हे जो पाहतो तो प्रत्यक्षात पाहतो. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. म्हणजे कार नुसती उभी केल्यानंतर ती कार उभीच असते हो. पण जेव्हा तो ड्रायव्हर आतमध्ये असतो, तेव्हा ती कार चालू होते. मग हे जेव्हा जाणलं जातं, की या शरीराद्वारे सर्व क्रिया केल्या जात आहेत, पण ती शरीर स्वतः नाही करत आहे, तर तो आत्मा आणि परमात्मा हे क्षेत्रज्ञ आहे. कारण हा आत्मा हा ड्रायव्हर आहे त्या शरीराचा. आणि म्हणूनच जो हे जाणतोय तो ते प्रत्यक्षात फील करू शकतो, प्रत्यक्षात पाहू शकतो. कारण त्या शक्तीशिवाय काही नाही हो. सगळं सगळं मृत आहे. आपण म्हणतो की अचल, मग सगळं कुठेतरी काही त्याच्यामध्ये शक्तीच नसेल, तर कसं काय ती गोष्ट चालणार आहे? त्याच प्रकारे आपल्याला या परमात्म्याला जाणल्यानंतर मग हे निश्चितपणे आपण जाणू शकतो, की हा ड्रायव्हर जो आहे, हा परमात्मा, हा आत्मा आणि परमात्मा आहे. त्याच्या अनुमतीने हा आत्मा ते ड्राईव्ह करतो आहे. हे जाणण्याचा आपण जेव्हा प्रयत्न करतो, तेव्हा प्रत्यक्षात ती गोष्ट आपण फील करू शकतो, जाणवू शकतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आकाश त्याच्या सूक्ष्म स्वरूपामुळे सर्वव्यापी असूनही कोणत्याही गोष्टीत मिसळत नाही. त्याचप्रमाणे ब्रह्मसृष्टीत स्थित असलेला आत्मा त्या शरीरात वसलेला असला तरी शरीरात मिसळला जात नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग जे आकाश सर्वव्यापी आहे, परंतु ते कुठेही सूर्यात मिसळत नाही, चंद्रात मिसळत नाही. मग त्या समुद्राच्या सुद्धा थेट आपल्याला त्याचं अस्तित्व हे त्यांनी कायम ठेवलेलं असतं. तो कुठल्याही गोष्टीत मिसळत नाही निसर्गामधल्या. त्याचप्रमाणे या ब्रह्मसृष्टीत स्थित असलेला आत्मा, हा ब्रह्म हा शरीरामध्ये आहे, परंतु तो शरीराच्या आतमध्ये आहे. तो शरीराच्या कुठल्याही अवयवात मिसळत नाही. शरीराच्या मधल्या रक्त वाहणारे रक्तात मिसळत नाही. कुठेही तो शरीरामध्ये मिसळून जात नाही. तो आत्मा शरीरापेक्षा वेगळा असतो. त्याचं स्थित असणं हे जाणणं गरजेचं आहे आणि म्हणूनच तो ब्रह्म म्हणून वेगळा असतो. त्या चैतन्याने बघा. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे भारता, जसा सूर्य एकटाच या सर्व विश्वाला प्रकाशित करतो, त्याचप्रमाणे शरीरातील एक जीव
चैतन्याने संपूर्ण शरीर प्रकाशित करतो. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. बघा त्या ड्रायव्हरमुळे कशी ती कार चालायला लागते ना, तसंच या शरीरामध्ये ते चैतन्य बघा, मग तो सूर्य सगळ्या विश्वाला प्रकाश देतोय, तसा हा आत्मा आणि त्या हृदयामध्ये असलेला परमात्मा, मग हे जे क्षेत्रज्ञ आहेत, हा सगळ्या शरीराला चैतन्य, शरीरभर ते चैतन्य. म्हणून आपण जेव्हा चैतन्यासन करतो बघा, की जेव्हा ते शवासन केलं जातं किंवा चैतन्यासन, की आपण जाणतो मग ते चैतन्य कसं पसरलेलं आहे आपल्या शरीरामध्ये आणि कशा प्रकारे या आपण शरीर नाही, आपण त्या आत्म्याने सगळे व्यापलेलो आहोत हे जाणलं जातं आणि ते संपूर्ण चैतन्याने शरीर प्रकाशित झालेलं असतं. ही गोष्ट आपण त्याच्यातून जाणू शकतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. कुठे 13.35 आलं? माताजी. हा. जे ज्ञानाच्या चक्षुने क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्यातील फरक पाहतात आणि भौतिक प्रकृतीच्या बंधनातून मुक्तीची प्रक्रिया देखील समजू शकतात, शकतात. ते परम ध्येयापर्यंत पोहोचतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग तिथे कुठेच अडथळे नसतात त्या ध्येयापर्यंत पोहोचायला, कारण ते इतके क्लिअर असतात हो त्यांच्या विचारांवर. ज्यांनी त्या ज्ञान चक्षुनी, मग जसं आपण म्हटलं की त्या त्या अज्ञानाचा जो अंधकार आहे तो फक्त त्या ज्ञानरूपी शस्त्रानेच घालवू शकतो. असे जे ज्ञानाचे चक्षु ज्यांनी आहेत, ज्यांच्या जवळ आहेत, ते निश्चितच या शरीराला आणि या शरीराचं रक्षण, शरीराला जाणणारे हे जे दोन क्षेत्रज्ञ आहेत, आत्मा आणि परमात्मा, यातला फरक ते निश्चित जाणू शकतात. आणि मग हे जर त्यांनी जाणलं आणि जर हा आत्मा आणि परमात्मा त्यांनी जाणला, तर निश्चितच पुन्हा त्या भौतिक बंधनांमध्ये ते अडकत नाही. कारण मग त्या त्रिगुणांचा प्रभावही होऊ न देता ते स्वतःला त्रिगुणातीत कसं करतायत ते आपल्याला उद्याच्या अध्यायात जाणायचंय. मग या गुणातीत कसं जायचंय, त्या अकर्मी वृत्तीकडे कसं जायचंय, त्रिगुण काय आहेत, मग जरी ते सात्विक असले तरी ते बांधतायत कुठेतरी भौतिक जगताशी. आणि मग मात्र त्या गुणातीत जाऊन जेव्हा या परमात्म्याला जाणलं जातं, तेव्हा ते निश्चितच त्या परम ध्येयापर्यंत पोहोचू शकतात. हरे कृष्ण. इति हरे कृष्ण. एक त्रयोदशोऽध्याय. मिनिट माताजी, माझं 1 मिनिट माताजी. हा बोला माताजी. हा, झाले ना ते. कोणतं वाचायचं? हेच वाचून नाही झालं. नाही नाही, मी मी आता सांगितलं तुम्हाला, वाचायला नाहीच सांगितलं. मी सांगितलं हरे कृष्ण इति त्रयोदशोऽध्याय समाप्त. हा. हो. येस मला वाटलं माताजी. वाचा. नाही 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 माताजी. हरे तर कृष्ण. हा जो हरे कृष्ण माताजी. तर असा हा जो 13वा अध्याय इतका सुंदर आहे, म्हणजे मला कठीण म्हणण्यापेक्षा इतक्या त्याच्यात या संज्ञा आणि इतक्या जाणून घेण्याच्या त्याच्यात आहेत, की तुम्ही जर ते जाणायचा प्रयत्न केलात ना, तर निश्चित सगळं खूप उलगडत जातं, तुम्हाला आपसूक उलगडत जातं. पण ते ज्ञान घेतलं पाहिजे, मग ते कुठेतरी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तर निश्चित त्या सगळ्या गोष्टी उलगडत जातात. आणि प्रत्येक वेळी तो अध्याय मात्र नक्की वाचा, तात्पर्य वाचा. प्रभुपादांनी खूप सुंदर दिलेलं आहे. मग ज्या 24 तत्वांना पण प्रभुपादांनी इतकं सुंदर एक्सप्लेन केलेलं आहे, ते वर्णन तुम्ही निश्चितच वाचा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही हँड रेज तो करू मी एक शकता. तुम्हाला विचारलं होतं मॅडम, नक्की बोला माताजी. हरे कृष्ण. मार्गशीर्ष महिनाच का वास्तविक हो चैत्र हो महिन्यात? हो हो, ह्याचं उत्तर मला, म्हणजे मी का तुम्हाला सांगू शकते, मी माझ्या म्हणजे सिनियर्स प्रभूजी जे आहेत त्यांना विचारूनही सांगू शकले असते. पण परवाच जेव्हा आमचा भक्तिशास्त्रीचा क्लास चालू होता, तेव्हा एकांनी हा सेम प्रश्न विचारला, जे आमचे सुबुद्धी प्रभूजी जे आहेत, आमचे शिक्षक आहेत त्या ह्याचे, त्यांनी हे उत्तर दिलं. मग मार्गशीर्ष, मग कार्तिक महिना का नाही? कार्तिक महिना तर दामोदर महिना म्हटला जातो. तुम्ही म्हणता चैत्र आहे किंवा इतरही हो. महिने, पण का मार्गशीर्ष? मग कुठेतरी प्रभूजी म्हणाले की तो मार्गशीर्ष महिना म्हणजे शुभ मानला जातो, अनेक गोष्टी त्याच्यामध्ये घडतात, असं खूप पर्टिक्युलर कारण असं नाही सांगितलं. परंतु ते म्हणाले, मग सगळ्या त्यांनी अजून एक दोन त्याच्यामध्ये ऍड केलं, की कुठेतरी जे जी जी सृष्टीची जे काही वातावरण असतं ते अत्यंत कुठेतरी संतोष देणारं असतं. अशा अनेक गोष्टी त्यांनी ज्या कुठेतरी निगडीत सांगितल्या. म्हणजे मला त्याच्यातनं खूप असं काय म्हणतात ना, ते एकदम ठोस असं नाही मिळालं कारण. पण हा. ते म्हणाले की असं हे असू शकतं. म्हणजे असं त्यांनी सांगितलं. आता याच्याही पुढे जाऊन मी नामनिष्ठ प्रभूजींना पण हा प्रश्न विचारेन परत. आणि इव्हन ऐश्वर्या माताजी, ज्या खूप त्यांच्याकडे बरंच ज्ञान आहे,
त्याही सांगू शकतील. जर मला अजून काही याच्याबद्दल कळलं तर मी नक्की सांगेन कारण माताजी. काय आहे, चैत्र महिन्यात तर राम जन्म आहे. हां, पण माताजी तो तुम्हाला माहितीये महत्वाचा होऊ आता शकतो आता आणि डिसेंबरमध्ये संपूर्ण वसंत ऋतू तेव्हा निर्माण असतो आहे, त्याच्या. आहे, आहे. नक्कीच मग आहे. पण माताजी 3 डिसेंबरला मग या मार्गशीर्ष महिन्यामध्येच कुठेतरी 3 डिसेंबरला तुम्ही बघितलं आता गीता जयंती साजरी केली जाते. प्रत्येक महिन्यात काही ना काहीतरी परमेश्वराचे सण आहेतच. आहेत. पण मग त्या मार्गशीर्ष मग शेवटी कसं आहे बघा, भगवंत काय म्हणतायत? भगवंत म्हणतायत सगळं श्रेष्ठ आहे हो, सगळ्या भगवंतांच्याच विभूती आहेत. पण भगवंतांनी फक्त सूचक अभिव्यक्ती सांगितल्या आहेत. प्रत्येकाला तितकं महत्व आहे माताजी, कुठलंही नाकारत नाहीये कोणी. आणि मला तितकं ज्ञान नाही म्हणूनच मी सांगते, कदाचित माझं ज्ञान थोडं तुटपुंज आहे त्यानी मी अजूनही मिळालं तर तुम्हाला त्याचा रेफरन्स सांगेन आणि मला जर अजून ज्ञान मिळालं त्याबद्दल तर मी नक्की सांगेन. पण भगवंतांनी काय सांगितलंय? भगवंत आधीच सांगतायत, की माझं हे जे अनंत आहे, हे जे ऐश्वर्य आहे हे अनंत आहे. परंतु त्यापैकी मी फक्त सूचक अभिव्यक्ती सांगतोय. मग पांडवांपैकी का अर्जुनच सांगितलं? का युधिष्ठिर नाही सांगितलं जो धर्माचा, सत्याची कास धरतोय? कारण त्यांनी अभिव्यक्ती सांगितल्यात. मग सगळे पांडवच दैवी प्रवृत्तीचे होते हो. परंतु त्यातल्या अभिव्यक्ती भगवंतांनी सांगितले. हे लक्षात घ्या माताजी. आणि नाही, म्हणून हे अनंत आहे. पांडवामध्ये अर्जुन हा नर होता आणि तो पहिल्यापासून परमेश्वराच्या बरोबर आहे म्हणून पांडवामध्ये अर्जुन हे ठीक आहे. ते त्याच्याबद्दल वाद नाही. पण ह्या नाही 12 म्हणूनच सांगते. महिन्यामध्ये पण आता बाकी सुद्धा तुम्ही जे ऐश्वर्य, विभूती म्हणूनच मी सांगितलं मला जर अजून त्याचा रेफरन्स मिळाला, भागवतामध्ये याबद्दल काही मिळालं, तर निश्चितच प्रयत्न असेल की तुमच्यापर्यंत ते पोहोचवेन मी माताजी. नक्की अजून माताजी. एक आहे थोडी शंका. बोला. की म्हणजे प्रभुपादांच्या मागे किंवा त्यांच्या सगळ्या शिष्यांच्या पाठीमागे श्रील लावलंय. हो. त्याचा काय अर्थ आहे? मी सांगेन ना माताजी, कारण मी सुद्धा हा प्रश्न मला वाटतं श्रीला प्रभुपाद हे जे म्हटलं जातं ना, हां. हे एक वैष्णवांचं हे आहे. कुठेतरी आपण म्हणतो ना, की बरेच तुम्ही आधी पण बघा जे अनेक बाकी पण प्रभुपादांना किंवा त्यांच्याही आधी मला वाटतं आहेत 2 त्यांचे गुरु आहेत, ही जी गुरु परंपरेतनं आलेले आहे, पण मी तुम्हाला याचा नक्की अर्थ त्यांना सांगते. सुद्धा श्रील म्हटलेलं आहे. त्यांना पण श्रील म्हटलेलं आहे. नक्कीच. कारण तर हे काल ना ते पुस्तक वैष्णवांचं आलं ना. माताजी हा जो संप्रदाय आहे ना, आपण जे हां. हे जे गौड संप्रदाय मी म्हटलं ना तुम्हाला, ब्रह्मगौडीय संप्रदाय, तर त्याच्याशी निगडीत आहे. पण मी नक्की तुम्हाला याबद्दल अजून डिटेल्स पाठवते माताजी. नक्की. कारण काय आहे, ग्रुपवरच टाकेन. की जो शब्द आपण आदरार्थ वापरतो, त्याचा अर्थ माहीत असला पाहिजे. नक्की, नक्की. अगदी बरोबर. अर्थ माहीत नसताना म्हणजे त्याचं ज्ञान नसताना तर वापरू नये ते ना. मला 2 ठिकाणी ना माझ्या समाधानाचं नाही मला उत्तर म्हणूनच मी सांगेन तुम्हाला. पण खूप चांगलं केलत हा प्रश्न विचारलाय. तर नक्कीच मी तुम्हाला याचं उत्तर अगदी म्हणजे ना म्हणतात ना डिटेल्ड आणि बरोबर जे योग्य उत्तर मी तुम्हाला सांगेन. प्रयत्नाने नक्की सांगते. मला फार शंका येतात बरं का माऊली. पण चांगलं आहे. माताजी नक्की चांगलं आहे. याने ज्ञान आपलं वाढतं ना. जितकं मी तुम्हाला देईन, माझंही ज्ञान त्याच्या ज्ञानात भर पडते ना. म्हणूनच मी म्हणते, की प्रश्न विचारा. जरी माझ्याकडे आत्ता त्याचं उत्तर नसलं, तरी माझ्या ज्या तुटपुंज ज्ञानापेक्षा मी अजून ज्ञान घेऊन माझ्या सीनियर्स कडून आमचे जे डिव्होटीज आणि प्रत्येक जण आम्ही टीचर्स असेच करतो. म्हणजे जे कोणी आध्यात्मिक कोणीही ते सर्व अहो इतकं ज्ञान आहे ना माताजी, इतकं हो ना. अगाध आहे ना, की इव्हन हो ना. भगवद्गीता अजून मला असं वाटतं 5% कळली आहे हो आपल्याला. हं. अजून आपल्याला भरपूर कळायचे म्हणजे मी या 5व्या टप्प्यावर जेव्हा भगवद्गीता इतकी सखोल जाणतीये, तेव्हा त्या प्रत्येक श्लोकामध्ये इतका गूढ अर्थ दडलेला आहे, की हो, ज्याची हो. तुम्ही कल्पनाही करू नाही शकणार. इतका गूढार्थ आहे त्याच्यामध्ये आणि म्हणून तेच जाणायचंय. म्हणून मी तुम्हाला हे जे संदर्भ पण कसं होतं, की 18 दिवसांच्या ह्याच्यामध्ये मी ते आणत नाही ज्ञान. कारण नाही, तुम्हाला नाही, आता 18 दिवसात कुठेतरी अवघड आहे. बेसिक कारण एक्झॅक्टली. आम्हाला 18 वर्ष लागले. आम्ही एक-एक शब्द. हां, एक्झॅक्टली. मग बघा ना, तुमचा तर अभ्यास इतका आहे. परंतु मला हे कुठे की हे जे संवाद आहे, भगवंतांचं हे जे ज्ञान आहे, ते कुठेतरी जेव्हा सामान्य माणसापर्यंत जाईल, आता हे जे या ऑनलाईनच्या माध्यमातून निदान या 18 दिवसातून हे जे ज्ञान संक्षिप्तरित्या का होईना, परंतु प्रत्येकापर्यंत पोहोचतंय हो, माताजी, हे हो, खूप बरोबर आहे. महत्वाचं आहे. ते ते आणि मला ती मान्य आहे. भावना दृढ पण होती, मला हे महत्वाचं. हं, वेगळं थोडं काही आलं, की ते समजावं नाही, वाटतं. नक्की विचारा, नक्की विचारा प्लीज. पुढे मी जाणारच नाही म्हणून मला प्रश्न हवेत माताजी. मला आवडेल आणि नक्की विचारा प्रश्न. मला येत नसतील तरी मी ती उत्तरं तुम्हाला संदर्भ बघून नक्की सांगेन. असे बरेच आम्ही एकमेकांना आध्यात्मिक आमच्या ह्याच्यामध्ये कारण काही मला 2 टीचर्सनी कल्कीबद्दल आजच मी विचारलं कल्की अवताराबद्दल. कारण ज्या शंभळपुरामध्ये हा आपल्या कुठेतरी वेगळा विषय आहे.
पण मी तो ऐश्वर्या माताजींना विचारला सकाळी भागवताचं द्या, तर त्यांनीही सांगितलं, की मला ही पूर्ण कल्पना नाहीये, पण भागवताच्या 12व्या स्कंदामध्ये आणि पहिल्या स्कंदामध्ये पण, की शंभरपुरामध्ये हे कल्कीचा अवतार होणार आहे. हे ज्ञान दिलेलं आहे. त्यामुळे हे जे ज्ञान आहे ना, हे माताजी क्षणोक्षणी वाढत जातो. आपण हो. म्हणतो ना, जे संदर्भ आहेत ना, ते फक्त भागवतासारखं तर म्हणजे अगाध आहे. भागवतामध्ये अगाध ज्ञान आहे. इतके अजून एक स्कंद आहेत. हां, बोला माताजी. अजून एक आता कोणतंही ज्ञान हे वाहतं असावं लागतं. विषय नाही सोडत. त्याचा प्रवाह थांबला की ते नासतं, कुसतं, बरोबर, सडतं. म्हणजे ज्ञान हे पाण्यासारखं ते वाहतं राहायला पाहिजे आणि बरोबर. अगदी जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेलं पाहिजे. पोहोचलं असं पाहिजे. असताना हे काल मला ते पुस्तक आलं ना, काय भगवद्गीता जशी आहे तशी.